प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये। तर आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते, तेही नक्कीच बघा। त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता। चला, ह्या चॅनलवरचे जर व्हिडिओ आवडले तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला आपलं डेली रुटीन चालू करू। तर आज सोफ्याची सगळी साफसफाई करायची आहे, सोफ्याचे कव्हर धुवून ठेवायचे आहेत। पिल्लांचा देखील मी व्हिडिओ शेअर करणार आहे आज, नक्कीच बघा। तर हे सगळं काय चेन खराब झाले, आता पिनाला आल्याशिवाय तर ऑप्शन नाही। आज पण पाऊस पडतोय का काय माहिती। इकडं असं व्यवस्थित याला एकावर एक ठेवून द्यायचं। इकडे पेपर टाकले होते आम्ही खाली, कारण ते परत खूप हे होतं, हाईटला खूप कमी पडतो सोफा जो आहे तो आहे ना तो। तर आज सगळी आपल्याला क्लिनिंग करायची आहे। खूप दिवस झाला बारीक अशी धूळ बसते इथं, आणि तेच आपल्याला परत खाजवतं, इन्फेक्शन वगैरे काहीतरी होतं। हे पूर्ण काही क्लीन करायचं आहे आज। तर हे सगळं काही पुसून घेतलेलं आहे मी मस्तपैकी। आता याचे हे जे पाय जे आहेत, पाय पण पुसावं लागणार आहेत, कारण खूप धुराळा बसतो। रोडटच घर आहे आपलं त्याच्यामुळे। आणि हे सागवानाचं आहे, खूप जुनं आहे। तुम्ही बघू शकता खाली तवा ठेवलेला आहे मी लोखंडाचा, फुल गॅस आहे। आणि फुल गॅस वरती मी हा भात शिजायला ठेवलेला आहे। थोडंसं मीठ टाकून फुल गॅस वरती शिजायला ठेवायचं। बारीक गॅस वगैरे अजिबात करायची गरज नाही, कारण बारीक गॅसला खूप वेळ लागतो शिजायला। असं जर तुम्ही शिजवायला ठेवलं तर 15-20 मिनिटात मोकळा आणि एकदम छान भात तयार होतो। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। टेक केअर।